आपल्या सर्वांचं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये। 2025 हे वर्ष भारतासाठी राजकीय, आर्थिक आणि सुरक्षेच्या पातळीवर सुद्धा प्रचंड घडामोडींनी भरलेलं ठरलं। लोकसभा निवडणुकांनंतरचं हे पहिलं पूर्ण वर्ष, त्यामुळे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांपासून ते विरोधकांच्या आक्रमक भूमिकेपर्यंत राष्ट्रीय पातळीवर इथे सतत घडामोडी घडत राहिल्या। देशांतर्गत सुरक्षा, निवडणुका, वेगवेगळी विधेयकं, कायदे, अर्थकारण, परराष्ट्र धोरण या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या। यातल्या अनेक घटना या फक्त देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा परिणाम करणाऱ्या ठरल्या। वर्ष सरत असताना यातल्याच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया। 2025 मध्ये सरकार स्थिरस्थावर होत असतानाच एप्रिल महिन्यात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला। 22 एप्रिल 2025 ला दक्षिण काश्मीरमधल्या पहलगाममधल्या बैसरन व्हॅली इथं पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। पर्यटकांना थांबवून त्यांची धार्मिक ओळख विचारली आणि जवळून गोळ्या झाडल्या। या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये प्रामुख्याने हिंदू आणि ख्रिश्चन पर्यटकांचा समावेश होता। महाराष्ट्रातल्या पर्यटकांचाही समावेश होता। लष्कर-ए-तैयबा आणि त्यांच्याशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। भारतानं हा हल्ला म्हणजे देशाविरुद्ध केलेली युद्धाची कृती आहे असं घोषित केलं, कारवाईला सुरुवात केली। या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव शिगेला पोहोचला। भारतानं पाकिस्तानसोबतची व्हिसा सेवा बंद केली, सिंधू पाणी करार रद्द करण्यासारखे कठोर निर्णय घेतले। 7 मे 2025 ला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्ताननं भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरला। 3 दिवसांनंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली, पण भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील अशी घोषणा केली। भारतातल्या सर्वपक्षीय खासदारांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका स्पष्ट केली। राजकीय विरोध बाजूला ठेवून भारतानं या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं। 2025 मध्ये राजकीय वर्तुळात गाजलेला मुद्दा होता मतदार याद्यांचा, मतचोरीचा आणि एसआयआरचा। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला। राहुल गांधी यांच्या आरोपांची तीव्रता हळूहळू वाढत गेली। मतदार याद्यांचा वापर करून भाजपनं निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा आरोप व्हायला लागला। लोकसभेतही या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरलं। राजकीय पातळीवर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले, वाद निर्माण झाला। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, ईव्हीएम आणि संस्थांच्या स्वायत्तता यावरून देशभरात चर्चा झाली। आयोगाने आरोप फेटाळले। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर लोकशाही संस्थांना बदनाम केल्याचा आरोप केला। मतदार याद्यांमधल्या अवैध मतदार काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने एसआयआरची घोषणा केली। बिहारमध्ये एसआयआर सुरू झाला। कार्यवाहीला विरोधकांनी विरोध केला। विरोधी पक्षाच्या खासदारांनी या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। मतदार यादीतील नावांची तपासणी, स्थलांतरित नागरिकांचे प्रश्न आणि मताधिकार यावर होणारा परिणाम यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। आर्थिक पातळीवर अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। केंद्र सरकारने वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असलेल्या करदात्यांसाठी आयकर माफी देण्याचा निर्णय घेतला। 2025 मधला एनडीए सरकारचा हा महत्त्वाचा आर्थिक आणि राजकीय निर्णय ठरला। नव्या करप्रणालीमुळे मध्यमवर्गीय नोकरदार, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, लघु उद्योजक, नवे करदाते यांना थेट फायदा झाला। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हातात जास्त पैसा राहिल्यानं या वर्गाची क्रयशक्ती वाढली। राजकीय दृष्ट्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाला याचा फायदा झाला। मध्यम वर्ग हा निवडणुकांमध्ये निर्णायक मानला जातो। आयकर माफीमुळे सत्ताधारी पक्षानं मध्यम वर्ग हितेशी सरकार अशी आपली प्रतिमा आणखी बळकट केली। विशेषतः शहरी मतदार, तरुण नोकरदार, पहिल्यांदा कर भरणारे नागरिक यांच्यात यामुळे सकारात्मक संदेश गेला। विरोधकांकडून महागाई, बेरोजगारी यावर टीका होत असताना या निर्णयामुळे सरकारला ठोस आर्थिक दिलासाचा मुद्दा पुढे आणता आला। आर्थिक पातळीवर केंद्र सरकारचा आणखी एक निर्णय महत्त्वाचा ठरला। केंद्र सरकारने 2025 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये महत्त्वाची सुधारणा केली। जीएसटीचे पूर्वीचे 4 टियर स्लॅब हे रद्द केले आणि 2च प्रमुख स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। काही लक्झरी वस्तूंसाठी 40% हा विशेष दर लागू केला गेला।
या निर्णयामुळे दैनंदिन वापरातल्या वस्तू, घरगुती वस्तू, औषधी, आरोग्य विमा यासाठीचा कर कमी झाला. या वस्तू सामान्य माणसांसाठी काहीशा स्वस्त झाल्या. राजकीयदृष्ट्या सत्ताधारी पक्षासाठी सुधारणा महत्त्वाची ठरली. महागाईच्या काळात जीएसटी स्लॅब कमी करून लोकांच्या खिशात अधिक पैसे राहतील, बाजारातील खप वाढेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल असा संदेश लोकांमध्ये पोहोचवण्यात भाजप यशस्वी झाली. पण काही वस्तूंवरचा दर कमी जास्त करणं, महसूल वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही झाले. वन नेशन वन इलेक्शन विधेयक म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव. निवडणूक खर्चामध्ये कपात, वारंवार लागू होणारी आदर्श आचारसंहितेमुळे रखडणारी विकास कामं हे टाळण्यासाठी, प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. सरकारच्या मते एकत्र घेण्यात आलेल्या निवडणुकांमुळे धोरणात्मक सातत्य राहील, देशभरात स्थिरता निर्माण होईल. पण विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केलाय. संघ राज्य रचनेवर गदा येईल, राज्याच्या प्रश्नांना दुय्यम स्थान मिळेल, लोकशाहीतल्या विविधतेला धक्का बसेल असा आरोप विरोधकांचा आहे. भारताची निवडणूक यंत्रणा संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी सक्षम आहे का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला. वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावर संसदेमध्ये चर्चा झाली, पण विरोधकांच्या आक्षेपानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 2025 मधल्या राष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर महागठबंधन आणि एनडीए यामध्ये भाजप, जेडीयू या प्रमुख पक्षांचा समावेश होता यामध्ये झाली. आरजेडी काँग्रेसच्या आघाडीनं सामाजिक न्याय, आरक्षण, बेरोजगारी, विकासाचे मुद्दे समोर ठेवले, तर एनडीएनं केंद्राच्या योजनांचा फायदा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, पायाभूत सुविधा, विकास हा आपला प्रमुख अजेंडा ठेवला. महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये देण्याचा नितीश कुमार सरकारचा निर्णय हा एनडीएला विजयाच्या जवळ नेणारा ठरला. निकालामध्ये एनडीएनं बहुमत मिळवलं, सत्ता कायम राखली. भाजप आणि जेडीयूनं शहरी आणि अर्धशहरी भागांमध्ये आपली पकड घट्ट केली. आरजेडी काँग्रेस आघाडीनं काही जिल्ह्यांमध्ये चांगली कामगिरी केली खरी, पण दोन्ही पक्षांच्या जागा मात्र कमालीच्या घटल्या. बिहारमधल्या पराभवानं राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस आणखी एक पाऊल मागे गेली. एनडीए सरकारच्या दृष्टीनं हा निकाल महत्त्वाचा ठरला, कारण या विजयामुळे केंद्राच्या विकास योजनांना, आर्थिक सुधारणांना आणि जनतेसमोर स्थिर सरकारची प्रतिमा सादर करायला मदत झाली. नितीश कुमार यांनी या निवडणुकीनंतर 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2025 मध्ये बिहार अगोदर झाल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका. 2025चा निकाल देशाच्या राजकारणात या निवडणुकांच्या माध्यमातून महत्त्वाचा ठरला. या निवडणुकीमध्ये भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. निकालात भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं, दिल्लीतली सत्ता काबीज केली. गेल्या जवळपास 2 कार्यकाळांपासून म्हणजे दशकभरापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला या निकालामुळे मोठा धक्का बसला. भाजपनं डबल इंजिन सरकार, केंद्राच्या कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा, प्रशासनातील स्थैर्य हे सगळे मुद्दे प्रभावीपणे मांडले. आम आदमी पार्टीनं शिक्षण, आरोग्य, मोफत वीज, पाणी, स्थानिक प्रशासनाची कामगिरी पुढे ठेवली. पण केंद्र राज्यामधला संघर्ष, नेतृत्वावरचे आरोप, सत्ताविरोधी वातावरणाचा फटका हा मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाला बसला आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी सुद्धा पुन्हा एकदा मर्यादित राहिली. काही मतदारांचा पाठिंबा मिळाला खरा, जागांमध्ये रूपांतरित करण्यात काँग्रेस अपयशी ठरली. त्यामुळे दिल्लीमधील राजकीय अडचण कायम असल्याचं काँग्रेसच्यासाठी स्पष्ट झालं. एनडीए सरकारच्या दृष्टीनं हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. राजधानीमध्ये सत्ता मिळाली, केंद्र सरकारला प्रशासकीय समन्वय वाढवण्याची संधी त्यामुळे मिळाली आणि डबल इंजिन संकल्पनेला बळ मिळालं. लोकसभा निवडणुकांनंतरही शहरी मतदारांचा पाठिंबा आपल्याला आहे हा दावा सत्ताधाऱ्यांना करता आला. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निकालानंतर रेखा गुप्ता यांची भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी केलेली निवड हाही आश्चर्याचा धक्का देणारी होती. एकूणच दिल्लीच्या निकालानं राष्ट्रीय पातळीवर एनडीएची ताकद वाढवली, तर विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित केली. वक्फ बोर्ड विधेयक आणि त्यावर दिलेला न्यायालयीन निकाल हा 2025 मध्ये देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला. वक्फ मालमत्तांच्या प्रशासन, नोंदणी आणि अधिकारांच्या बाबत स्पष्टता आणण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं वक्फ कायद्यामध्ये दुरुस्तीचं विधेयक संसदेत मांडलं.
या विधेयकाचा मुख्य हेतू वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता वाढवणं, मालमत्तांच्या गैरवापराला आळा घालणं, राज्य सरकारची भूमिका अधिक ठळक करणं असा होता। या विधेयकानुसार वक्फ मालमत्तांची नोंदणी अधिक कडक करण्यात येणार होती। कोणतीही जमीन किंवा मालमत्ता ही वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यापूर्वी महसुलाच्या नोंदी, स्थानिक प्रशासनाची तपासणी, अपीलाची प्रक्रिया हे सगळं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव होता। शिवाय वक्फ बोर्डाच्या निर्णयावर थेट आक्षेप घेण्यासाठी न्यायालयीन मार्ग खुले करण्यावर भर देण्यात आला। पण या विधेयकाला काही मुस्लिम संघटना आणि काही विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला। भाजप मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक बाबींवर जाणून बुजून अतिक्रमण करते असा आरोप मुस्लिम संघटनांनी केला। अनेक राज्यांमध्ये या विरोधात आंदोलनं झाली। हे विधेयक वक्फ बोर्डांची स्वायत्तता कमी करणारं आहे, धार्मिक मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढवणारा आहे हा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आणि परिणामी या विधेयकाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन हे धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असलं तरी त्यावर कोणताही अनियंत्रित अधिकार देता येणार नाही। काही तरतुदींना न्यायालयानं अंतिम स्थगिती दिली तर उर्वरित बाबींमध्ये सरकारला योग्य नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले। 10 नोव्हेंबर 2025ला दिल्ली बॉम्बस्फोटानं हादरली। संध्याकाळी 6:52 सुमारास दिल्लीमधल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका पांढऱ्या युंदाई i20 कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला। या घटनेमध्ये 15 नागरिकांचा मृत्यू झाला, 20 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले। या बॉम्बस्फोटाच्या तपासात समोर आलेली माहिती ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं प्रचंड धक्कादायक होती। या बॉम्बस्फोटाच्या तपासामधलं देशात डॉक्टर टेरर मॉड्यूल समोर आलं। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात एक उच्च शिक्षित व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल समोर आलं। दिल्ली स्फोटा अगोदर हरियाणामधल्या फरीदाबादमध्ये पोलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली होती। या स्फोटकांची साठवणूक करणारे, त्यासाठी पैसा जमवणारे अनेक आरोपी डॉक्टर होते। या मॉड्यूलमध्ये अनेक वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश होता जे कथितरित्या दहशतवाद्यांची भरती आणि रसद पुरवण्याचं काम करत होते। या गटाचे परदेशी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले। शिक्षित वर्गाचा दहशतवादातला हा सहभाग सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय आहे। या प्रकरणाचा सखोल तपास अजूनही सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर एकाच वर्षात झालेल्या या दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यानं अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा केंद्र शासनासमोर गंभीर बनवलाय। 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा भाग म्हणून टॅरिफ वाढीचे निर्णय घेतले। सुरुवातीला भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ घोषित केला गेला। भारत रशियाकडून तेल खरेदी करतो। या तेल खरेदीमुळे रशियाला युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये मदत मिळते। त्यामुळे भारतानं रशियाकडची तेल खरेदी थांबवावी हा इशारा अमेरिकेनं भारताला दिला। पण भारतानं रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलाची खरेदी बंद केली नाही। या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ 50% पर्यंत वाढवला। या 50% टॅरिफमुळे भारतीय वस्तू ज्यामध्ये कापड, दागिने, फुटवेअर, मत्स्य उत्पादनं या अमेरिकन बाजारामध्ये महाग झाल्या। भारताच्या निर्यात क्षेत्रावर परिणाम झाला। भारताची परराष्ट्र नीती, स्वायत्तता, अमेरिकेचा दबाव यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली। देशांतर्गत राजकारणावरही या घडामोडींचा परिणाम झाला। विरोधकांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर यामुळे प्रश्न उपस्थित केले। पण भाजपनं भारताचे राष्ट्रीय हित, ऊर्जा सुरक्षा, स्वतंत्र परराष्ट्र धोरण या मुद्द्यांना अधोरेखित केलं आणि आपली भूमिका मांडली। 2025 मध्ये घटनात्मक पातळीवर घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। 21 जुलैला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले। घटनात्मक पदांची भूमिका चर्चेत आली। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात चर्चा झाली। घटनात्मक पदावर असताना त्यांनी संसदेमध्ये कामकाजाच्या शिस्तीबाबत घेतलेली कठोर भूमिका, विरोधकांशी झालेले वारंवार वाद, न्यायपालिका विधिमंडळ संबंधांवरची त्यांची स्पष्ट मतं ही चर्चेत राहिली। वैयक्तिक कारण आणि प्रकृतीचा दाखला देत त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यामागच्या राजकीय पार्श्वभूमीवर तर्कवितर्क सुरू झाले। विरोधकांनी हा राजीनामा सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि दबावाचं लक्षण असल्याचा आरोप केला, तर संसदेत सत्ताधारी पक्षासाठी धनखड यांची आक्रमक भूमिका उपयुक्त ठरत होती। त्यामुळे हा राजीनामा आश्चर्याचा होता। हा राजीनामा सत्ताधारी पक्षासाठी राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय ठरला। सप्टेंबर 2025 मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा झाली।
CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाली। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यापूर्वी CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते। 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं आपलं नाव कोरलं। चिवट झुंज देणाऱ्या न्यूझीलंडला हरवत भारतानं सामना 4 विकेट्स राखून दिमाखात जिंकला। विजयानंतर भारतानं किमान एकदिवसीय आणि 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले। 2024 मध्ये जून महिन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघानं T20 विश्वचषकावर कब्जा केला। त्याआधी 2023ला भारतात भरलेल्या 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत भारतानं धडक मारली होती। मागच्या 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील खेळलेल्या एकूण 24 सामन्यांपैकी भारतानं एकच सामना 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला। मागच्या काही काळातील भारतीय क्रिकेटचा दबदबा यामुळे लक्षात येतो। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाकिस्तान आणि UAE मध्ये झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय पुरुष संघानं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघानं साखळी सामन्यात अजय राहत आपलं स्थान पक्क केलं। भारतीय क्रिकेट संघानं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमधल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं मात केली। न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं। दोन 2025 मध्ये T20 आशिया चषक स्पर्धा पार पडली। या आशिया चषकमध्ये भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली, पण त्यानंतर भारतीय संघाला सूर गवसला आणि सूर्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघानं आशिया चषकावर नाव कोरलं। हा आशिया कप अनेक वादानं घेरलेलाही राहिला। पहलगाम हल्ल्याची किनार आशिया कपमध्ये दिसली। आशिया कपमध्ये भारत खेळणार की नाही इथून सुरुवात झाली। भारत आशिया कप स्पर्धेमध्ये खेळला। पाकिस्तानसोबत होत असलेल्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करायला विरोध केला। राजकारणही तापलं। अंतिम सामन्यामध्ये पाकनं भारताला चांगली झुंज दिली, पण संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेव मॅच खेळलेला आणि एकमेव चेंडू खेळलेल्या रिंकू सिंगनं शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला। या संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक शर्मानं तुफान फटकेबाजी केली। प्रत्येक सामन्यात भारताला चांगली सुरुवात करून दिली। अंतिम सामन्यात मात्र त्याची बॅट टळपली नाही, पण तरीही मधल्या फळीतल्या तिलक वर्मा यानं संयमी खेळी खेळत भारताच्या विजयात मोलाची भर घातली। सूर्याच्या नेतृत्वातील मोठी स्पर्धा भारतानं जिंकली आणि आशिया क्रिकेटमधला किंग भारत आहे हे दाखवून दिलं। भारतानं 1978 मध्ये पहिला महिला विश्वचषक खेळला। तेव्हापासून 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतीय संघाला एकाही ICC वर्ल्ड कपमध्ये आपल्या चषकावर नाव कोरता आलं नव्हतं। मात्र 2025 हे वर्ष त्यासाठी अपवाद ठरलं आणि भारतानं पहिला महिला विश्वचषक सामना याच वर्षी जिंकला। ही ट्रॉफी जिंकता आल्याचा आनंद भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरच नव्हे तर अवघ्या देशाच्या चेहऱ्यावर दिसला। 47 वर्षांचा दुष्काळ संपला। अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत भारतानं पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला। भारतीय महिला संघासाठी 2025 हे वर्ष त्यामुळे अविस्मरणीय राहिले। भारतीय महिला संघानं आतापर्यंत विश्वचषकावर नाव कोरलं नव्हतं। यावेळेस विश्वचषक भारतात झाला आणि तिथंच भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकला सुद्धा। सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजांनी निर्णायक भूमिका पार पाडली आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला। अंतिम सामन्यात भारताचा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसोबत होता, पण या सामन्यात वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेल्या शेफाली वर्मानं कमाल केली। भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयानं इतिहास रचला। आणि भारतीय महिला संघानं सलग दुसरा कबड्डी विश्वचषकही जिंकला। अंतिम सामन्यामध्ये भारतानं चायनीज तैपेईचा 35-28 असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं। संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छत्तीसगडच्या रेडर संजू देवीला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आलं। ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात संघ सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवताना दिसला। भारतानं 2012 मध्ये इराणचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता। विशेष म्हणजे संघानं 2012 आणि 2025 या दोन्ही विश्वचषक हंगामात आपले सगळे 12 सामने जिंकले। संजू देवीनं पहिल्याच रेडमध्ये आघाडी मिळवून दिली। शेवटच्या 4 मिनिटात तैपेईनं सुपर टॅकल करून फरक 30-26 पर्यंत कमी केला, पण भारतानं पुन्हा पकड मजबूत केली आणि ऑल आउट केलं। निर्धारित वेळेनंतर भारतानं 35-28नं आपला सामना जिंकला। भारतीय संघानं गट फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सगळे सामने दमदार पद्धतीने जिंकले। 18 नोव्हेंबरला भारतानं थायलंडला 65-20नं हरवलं। स्पर्धेची शानदार सुरुवात केली। 19 नोव्हेंबरला बांगलादेशला 43-18नं, 20 नोव्हेंबरला जर्मनीला 63-22नं आणि 21 नोव्हेंबरला युगांडाला पराभूत केलं।
आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारतानं आशिया कप स्पर्धेचं जेतेपद चौथ्यांदा मिळवलं. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारतानं या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. 4 फेऱ्यांमधील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला. सामना 2-2 असा बरोबरीत सुटला, पण अंतिम फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला पुन्हा संधी दिली नाही. चौथ्या सत्रामध्ये अमित रोहिदासनं पेनल्टी कॉर्नरवरून भारतासाठी गोल केला. 4-0 ची आघाडी घेतली. या सत्रात कोरियानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. भारतानं या अगोदर सुद्धा 2003 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला 4-2 असं पराभूत केलं. 2007 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. 2017 मध्ये मलेशियाला 2-1 न पराभव केला होता. आता 2025 मध्ये दक्षिण कोरियाला पराभूत केलं. भारतीय मुलींचा 17 वर्षांखालील फुटबॉल संघ आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला. उझबेकिस्तानला 2-1 न हरवून संघानं यश मिळवलं. थांदामोनी बास्की आणि अनुष्का कुमारी यांनी गोल केले. भारतीय महिला फुटबॉल संघानं 17 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. उझबेकिस्तानला 2-1 न हरवून भारतीय मुलींनी हे यश संपादन केलं. या यशासोबतच भारताचा महिला संघ आशिया कपलाही पात्र ठरला. या स्पर्धेमध्ये अव्वल 6 संघांमध्ये स्थान मिळवलं तर भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपची पात्रता मिळेल. स्वीडनचे जेकी मँडसन यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्षांखालील संघानं आशिया पात्रता मिळवली होती. आता 17 वर्षांखालच्या संघानं तीच कामगिरी केली आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाची कामगिरी उत्तम होतीये. चित्र आश्वासक आहे. भारतीय महिला संघ आशिया कपमध्ये अव्वल 6 संघांमध्ये आणि वर्ल्ड कपची ही पात्रता मिळवावी त्यानं. या नव्या वर्षामध्ये ही शुभेच्छा. आणि विमेन्स टीम इंडियानं अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वन डे वर्ल्ड ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी भारताच्या मुलींनी इतिहास रचलाय. भारतीय दृष्टीहीन महिला संघानं T20 वर्ल्ड कप जिंकलाय. वुमेन्स इंडियानं अंतिम सामन्यात नेपाळचा 7 विकेट्सनं धुव्वा उडवला. वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवली. भारतीय संघानं या स्पर्धेमध्ये जशी सुरुवात केली होती तसा शेवटही केला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये अजिंक्य राहिला. महाअंतिम सामन्यातील पहिलाच अर्थात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी नेपाळला 6च्या रनरेटनं धावा करू दिल्या नाहीत. भारतानं नेपाळला 20 ओव्हरमध्ये 5 झटके देत 114 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतानं अंतिम सामन्यात नेपाळचा 7 विकेट्सनं धुव्वा उडवला आणि वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवली. सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा 22 पदकं जिंकली आणि इतिहास रचला. 73 सदस्यीय भारतीय पथकानं 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदकं जिंकली. 7 आशियाई, 3 जागतिक विक्रम प्रस्थापित केले. यजमान भारत 5 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर संपलेल्या 2025 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेत 10व्या स्थानावर राहिला असला तरी आतापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी. 6 सुवर्ण, 9 रौप्य, 7 कांस्य पदकांसह 22 पदकं भारतानं जिंकली. 30 पेक्षा जास्त भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामध्ये 7 खेळाडूंनी आशियाई आणि जागतिक विक्रमही प्रस्थापित केले. 2025 मध्ये विराट कोहलीचंही स्वप्न पूर्ण झाले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं IPL 2025चं विजेतेपद पटकावलं आणि इतिहास रचला. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCBचं नाव IPLच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघानं रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यावर्षी पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली. विजेतेपदाच्या खूप जवळ आली होती, पण अंतिम क्षणी RCBने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे पंजाबचं स्वप्न भंगलं. कोहलीची स्वप्नपूर्ती झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 2025च्या IPLवर नाव कोरलं.